बऱ्याच वेळेला सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्या करण्याच्या नादात हे विसरत असतो की ती एक एनर्जी तुम्हाला मिळते, तुमच्या शरीरातून मिळते. आणि जी मेन एनर्जी हवी असते ती त्या तब्येतीकडेच आपण दुर्लक्ष करतो. समवेअर माझं वजन खूपच वाढलेलं, खूपच म्हणजे अंडरस्टेटमेंट आहे. आणि इट हॅपन्ड बिकॉज एक्सरसाइज नाही, काही नाही. आणि कायम असं म्हणणं असतं, आपण ऐकत असतो कायम, हेल्दी बॉडी घरचं हेल्दी माइंड. पण हा कधी आपण विचार करत नाही. आणि समवेअर त्या अनहेल्दी बॉडीमुळे ना बऱ्याचशा गोष्टींवर अफेक्ट होत असतो. आणि समवेअर एक दिवस मला आठवतं आहे, मी एकदा वेदाला बोललो, मी बाहेरचा बाथरूममध्ये आरशात बघत होतो आणि आय वॉज सो डिस्गस्टेड. म्हणजे जे रिफ्लेक्शन बघितलं इतकं डिस्गस्टिंग होतं. तर मी बराच वेळ त्या रिफ्लेक्शनलाच शिव्या घालत होतो. म्हणजे थोडक्यात स्वतःला शिव्या घालत होतो की व्हॉट हॅव यू डन. म्हणजे ही स्टेज येईपर्यंत व्हॉट वर यू डुईंग. आणि काय असं म्हणजे टायर्ड वाटणं की थ्रू आउट द डे टायर्ड वाटणं. तर त्या खूपशा गोष्टी अशा होत होत्या. आणि मग एकदा आम्ही ठरवलं की लेट अस पुल अप आवर सॉक्स आणि तब्येतीकडे काळजी देऊ. आपण वेळेवर झोपायला शिकू, सकाळी उठायला शिकू. आणि कसं असतं की आपण जेव्हा एक प्रोग्राम आखतो ना काहीतरी करायचा, माझं असं म्हणणं आहे की अर्ली रायझर आहे ना, हा ऑलवेज लाईफमध्ये जास्त पुढे जातो. कारण त्याकडे तेवढे आवर्स जास्त असतात. मग ते एक फ्रेश आवर्स असतात. म्हणजे तुम्ही सकाळी उठलात की तुम्हाला लंचपर्यंत तुम्ही तसे खूप फ्रेश असता. लंचनंतर थोडी थोडी बॅटरी डाऊन व्हायला लागते सगळ्यांची. त्यामुळे एक रायझिंग अर्ली इज ह्याच्यासारखं सुख नाही आहे. मग त्या सगळ्या गोष्टी करून, मग एक्सरसाइज करून, कुठेतरी शरीराकडे लक्ष देऊन, तर समवेअर आज मी अजून खूप मेहनत करणं बाकी आहे शरीरावर. पण तरी टुडे वेन आय लुक ॲट माय मिरर आय डोंट सी इतकं डिस्गस्टिंग मला दिसत नाही. जे म्हणजे अट्रोशियस भीषण होतं जे मी आरशात बघितलं, ते मला पुन्हा आयुष्यात कधी बघायचं नाही. आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे नाव आय नो की मला प्रत्येक गोष्टीत एक एनर्जी आली आहे, एक करण्याची जिद्द आली आहे, टायर्डनेस नाही आहे, ऑलवेज वेअरिंग टू गो, आयडियाज, माइंड क्लिअर झालं आहे. त्यामुळे समवेअर आय थँक माय स्टार्स की कुठेतरी दॅट तो आरसा, आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू दॅट आरसा, ज्याने मला एक भयंकर भीषण इमेज दाखवलं. मला वाटतं आपण ना नेहमी आईवडिलांचं ऐकावं. आणि आता आम्ही जे करतो आहे ना, ते आपल्याला जे लहानपणी सांगितलं होतं की 10 वाजता झोपा, सकाळी उठा, सकाळी काय अभ्यास करायचा असेल तेव्हा लहानपणी अभ्यास सांगितला जायचा. पण जे काही सकाळी तुम्ही हे करा, जेवताना बाकी काही डिस्ट्रॅक्शन्स नको, टी व्ही बघत जेवू नका, किंवा ह्या ज्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही जेवताना पूर्ण जेवणाकडे लक्ष द्या, हे आपल्याला माहिती असतं. पण आपण हे सगळं विसरलेलो असतो आता आपण. तर एक्झॅक्टली आता आम्ही तेच सगळं परत फॉलो केल्यामुळे एक वेगळीच एनर्जी आहे. मी महेशला सगळीकडनं बघितलं. महेशने मला नेहमी म्हणते महेश अतिरेकी आहे. महेश जे करेल ते त्याच्यामध्ये तो 100% तो मग ते सगळं पूर्ण त्याच्यामध्ये झोकून देतो तो. आणि आता सध्या तो हेल्थ मोडमध्ये त्यांनी कम्प्लीट म्हणजे इज टोटली इन टू दॅट हेल्थ मोड. आणि हे खूप चांगला चेंज आहे हा. आणि तो मला वाटतं दिसतोय सुद्धा त्याच्यामध्ये तो चेंज. सकाळी व्यायाम करून हल्ली खेळतोय सुद्धा व्यायामानंतर. आज मला तेच होतं ना की क्रिकेटला वाटायचं रोज जाऊन खेळूया. पण समथिंग म्हणजे म्हणतात ना, आपल्याला डोक्याने क्रिकेट खेळत असतो, आपल्याला कळत असतं की फिजिकली ते शक्य होत नाही. म्हणजे मॅच बघताना आपल्याला वाटत असतं, अरे हा बॉल तू इथे कव्हर्समध्ये मार ना, की तू मिड ऑफला मार ना. पण ज्यावेळेला मी ग्राउंडवर जात होतो ना, म्हणजे अगदी 5-10 मिनिटानंतर म्हणजे कंबर गेली, पाठ गेली, दमायला होते. त्यामुळे कुठेतरी एक मे बी रन अवे फ्रॉम इट. आपण काय करतो, खेळायलाच जात नाही, हे सांगतो की नाही वेळ नाही. पण बऱ्याच जवळजवळ मी वर्षभरानंतर क्रिकेट खेळलो आणि मला असं लक्षात आलं की मी परवा नेटमध्ये 40 मिनटं बॅटिंग केली ॲट अ स्ट्रेच. आणि जे म्हणजे एक अर्ध्या तासानंतर कंटाळा येतो बॅटिंग करायचं, पण ते सगळंच दमायला होतं. पण मला अजिबात इट इज फिनॉमिनल. म्हणजे यू हॅव टू, प्रत्येकाला माझं एक म्हणणं आहे की कुठेतरी आयुष्यात तुम्ही स्वतःसाठी तो एक तास काढणं खूप गरजेचं आहे. आमचे परुळेकर सर आहेत, ते कायम सांगतात, म्हणजे ते एक लेक्चर असतं त्यांचं की तुम्ही वेळेवर झोपा, वेळेवर खा.
तर ते आत्ता नंतर तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हाऊ मच इट हेल्प्स यू. इटिंग ॲट द राईट टाईम, तुम्ही तेवढा वेळ देणं की खाल्ल्यानंतर झोपायच्या मध्ये एक वेळ आणि लवकर झोपणं, कारण तुमचं सगळं ॲनामॉलिझम त्या रात्री होत असतं, म्हणजे तुमचे सेल्स नवीन डेव्हलप होत असतात. आपण लेट झोपून ते कुठे काय त्यांना वेळ देत असतो. बरं जेवतो आणि अर्ध्या तासात झोपतो, तर अर्धा ते बॉडी तेच बघत असतं की जेवण पचवू का मी माझ्या सेल्स जनरेट करू. सो म्हणजे मला हे ना मी थोडासा ऑब्सेसिव्ह आहे. म्हणजे जसं मेधा म्हणते, मी ॲज टू स्मोक, मी जवळजवळ 70 सिगरेट ओढायचो दिवसाला. आणि एक दिवस सहज म्हणजे मला असं खोकला आलेला, म्हणजे मला बरेच वर्ष ताप नाही, खोकला नाही, आणि मला खोकला आला आणि थोडा ताप आला. तर समवेअर मी म्हटलं की मी काय इम्युन नाही आहे सगळ्या गोष्टीला. मी सिगरेटचं पाकिट काढलं, फेकलं. मी कधीच त्याच्यानंतर सिगरेटला हात लावला नाही. मला विड्रॉल सिम्पटम्स झाल्या, लोकांना त्रास होतो ना सिगरेटचा, मला कधीच झाला नाही. मी ज्या वेळेला सिगरेट फेकली खिशातनं त्यावेळेला मी इथून सोडली. इथून काही करणं खूप गरजेचं असतं. मी मेक युअर माइंड व्हेरी स्ट्रॉंग. आत्ता पण मी तेच विचार केला ना की आता काही नाही, आणि मी आता त्यात ऑब्सेस झालो आहे. म्हणजे इनफॅक्ट मी आत्ता सांगायचं नाही, पण वी रिअली वॉन्ट टू डू समथिंग इन दिस फील्ड. की वॉट वी फील टुडे ना, इट इज सच अ ब्रिलियंट फिलिंग टू शेअर. काही लोक म्हणतात ना, ते सगळीकडे सांगत इट इज, ते तसं नाही आहे. की वॉट आय एम गोईंग थ्रू, मला वाटतं की प्रत्येक एव्हरी पर्सन शुड गो थ्रू, देन दे रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ तुम्ही बॉडीकडे लक्ष देणं किती. आणि आमच्या एवढी अदर साईड पण आम्ही एक बघितली आहे, धमाल केली, आम्ही मजा पण केली. आमच्याकडे रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपायचं नाही. घरात कायम लोक पडलेली असायची, जेवणार लेट व्हायची. एव्हरीथिंग वी हॅव गॉन थ्रू. अजूनही लोक असतात, पण आता असली लोक तरी मी त्यांना एक्सक्यूज मी म्हणून जाऊन आतमध्ये झोपतो की तुम्ही बसा, माझं घर ओपन आहे 24/7, तुम्ही या, बसा, खा प्या, माझं काही म्हणणं नाही. पण मी 10 वाजता आत जातो. आणि तो थोडा डिसिप्लिन आणणं मला वाटतं थोडासा लेट आला आहे माझ्याकडे, पण देर आहे दुरुस्त आहे. दिस इयर हे मी वर्ष माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वर्ष का मानतो की दिस इज अ मेक ऑर ब्रेक इयर. आणि सगळेच सिनेमे चांगले आहेत. आता FUची तयारी सुरू आहे आणि वाडा त्या ह्याच्यामध्ये सगळ्या. सो दिस इयर म्हणजे मला सगळ्याच बाबतीत म्हणजे एक फिजिकली मला रिअलाईज होणं की आय नीड टू बी मोर फिट टू, पुढे मला काही सिनेमे करायचे असतील तर इट इज नॉट अबाउट जस्ट लिखाण किंवा डिरेक्शन, इट इज हाऊ फिट यू आर फिजिकली ऑल्सो. त्यामुळे खरंच म्हणजे आय डोंट नो, दिस न्यू इयर मी हेच रेझोल्युशन करतो की हे वर्ष का ह्याच्यानंतर आयुष्य ना एक डिसिप्लिनने जगणं खूप गरजेचं आहे. आणि दिस विल बी माय ॲडवाईस टू एव्हरीबडी, जो कोणी जगात ऐकत असेल ना, की देर इज नो, आयुष्यात ह्याच्यापेक्षा मोठं सुख नाही की तुम्ही सकाळी उठा आणि तुम्हाला हेल्दी वाटतं. ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही अख्ख्या जगात. की सकाळी उठून तुम्ही वेन यू ब्रीथ ना, तुम्हाला टायला आय एम फिलिंग हेल्दी, हा जो आनंद आहे ना, जगात कुठलाच आनंद नाही. ABP माझ्याच्या प्रेक्षकांना माझ्याकडनं, मेधाकडनं 9 वर्ष, हे वर्ष तुमचं सुपर्ब जाऊ दे, खूप सक्सेसफुल जाऊ दे, खूप भरभराट होऊ दे तुमची, खूप पैसा मिळू दे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप हेल्दी राहा आणि तसा प्रयत्न करा.